शांतीनगर गृहनिर्माण सोसायटी येथे माजी गटनेते किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांनी 34,73,000 रुपये खर्चून रस्ता काँक्रिटीकरण आणि विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला। प्रभाग क्रमांक 22 येथील शांतीनगर गृहनिर्माण सोसायटी येथे 34,74,000 रुपये खर्चून माजी गटनेते किसन जाधव, नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। आपल्या जबाबदारीची जाणीव असणारा, प्रभागाच्या समस्यांकडे आणि नागरिकांच्या तक्रारीकडे विशेष लक्ष देणारे नेतृत्व म्हणजे किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे नागरिकांनी आभार मानलेत। प्रभाग क्रमांक 22 येथील विजापूर नाका शांतीनगर सहकारी गृहनिर्माण सोसायटी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख, सोलापूर महापालिका यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून सन 2022-23 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 34,74,034 रुपये खर्चित रस्ता काँक्रिटीकरण, रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किसन जाधव, शीतल गायकवाड, हरिबाई देवकरण प्रशालेचे अनिल अंकुशराव, नाईकवाडी सर, बाबूराव सोनावणे, पोलीस निरीक्षक सुनगार साहेब, विश्वास तळभंडारे, संजय घाटके, विद्याधर भालशंकर, संतोष खंदारे, प्राध्यापक विद्यानंद शिरकल्ली, अशोक रायचूरकर, रोहित तुर्भे, महादेव राठोड, वसंत कांबळे, माणिक कांबळे, ज्योती फडतरे, नंदा मंचुरे, वाहिद कुमसेकर, सुमन शिंदे, शबाना आफा, महानंदा भंडारे, प्रभावती सोनावणे यांच्यासह प्रभागातील युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींच्या उपस्थितीत रस्ता काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण कामाचं विधिवत पूजन होऊन याचा शुभारंभ करण्यात आला। प्रभाग क्रमांक 22 येथील नागरिकांच्या समस्या आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष सहकार्यातून आणि निधीतून आजपर्यंत नागरी समस्या सोडवण्यासाठी भरघोस निधी आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला। येणाऱ्या काळात स्थानिक रहिवासी कुठल्याही मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक रहिवाशांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहू दे, अशी भावना यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केली। शांतीनगर या परिसरामध्ये अंतर्गत रस्त्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्त महाराष्ट्र शासन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, खासदार सुनील तटकरे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, या भागाचे आमदार सुभाष देशमुख आणि माझे सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड ही स्वतः सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत जो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हा निधी असतो, या निधी अंतर्गत 34 लाख रुपयाच्या रस्त्याचं शुभारंभाचा आजच्या कार्यक्रम प्रसंगी माझे गुरुवर्य आमच्या हरिबे प्रशालेचे श्रीयुत अंकुशराव सर, त्याच पद्धतीनं या भागाचे माझे युवा सहकारी शीतलदादा गायकवाड, या सोसायटीचे प्रमुख नाईकवाडी सर, त्याच पद्धतीनं API सोनवणे साहेब, सुनगार साहेब, बाबूराव सोनवणे साहेब, संजय घाटके साहेब, प्रमोद भाया भंडारे, विद्याधर भालशंकर साहेब, संतोष खंदारे साहेब, विद्यानंद सिरदनहळ्ळी, अशोक रायचूरकर, अब्दुल वाहिद कुसेकर, त्याच पद्धतीनं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या नंदाताई मंचुरे, सुमनताई शिंदे, ज्योतिताई फडतरे, शबानाताई तहसीलदार, महानंदाताई भंडारे, प्रभावतीताई सोनवणे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज अंतर्गत रस्त्याचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे। विशाल भैया कोळेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच पद्धतीने या भागातील माझे तरुण सहकारी आणि सर्व ज्येष्ठ मंडळी आणि माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। आत्ताच या ठिकाणी मनोगतात सरांनी सांगितलं आणि माझे सहकारी शीतलदादांनी सांगितलं की या ठिकाणी पाण्याची समस्या आहे आणि स्वच्छतेची जी समस्या आहे त्या संदर्भात देखील निश्चितपणानं मी या ठिकाणी ग्वाही देतो की देखील प्रश्न लवकरच आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करूया। आणि आपण सर्वांनी मागच्या कालखंडामध्ये आमच्यावर आशीर्वाद दिलात, आपलं प्रेमरूपी मतदान आम्हाला केलात, त्यामुळं गेली 5 वर्ष आम्ही सभागृहात आपल्या आशीर्वादाने काम करू शकलो आणि निश्चितपणानं येणाऱ्या कालखंडामध्ये देखील आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि सहकार्य राहिलं तर ज्या उर्वरित समस्या आहे
त्या देखील महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल आणि राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्या माध्यमातून निश्चितपणानं उर्वरित समस्या सोडवण्याचं या ठिकाणी मी अभिवचन देतो आणि आपण या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्या प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी झटणारा आणि निवडून आल्यानंतर पक्षभेद न करता श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव न करता सगळ्यांची कामं करणारा आणि नागरिकांच्या समस्यांचं निरसन करणाऱ्या, ज्यांचे प्रश्न सोडवणारा, आपल्या जबाबदारीची जाणीव असणारा आणि कामकाजाची चांगली माहिती असणारे नगरसेवक म्हणून किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं। स्थानिक रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात। प्रभाग क्रमांक 22च्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक रहिवासी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहतील अशी भावना या रस्ता काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी स्थानिक रहिवाशांनी आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या। या रस्ता कामाच्या शुभारंभाप्रसंगी प्रभाग क्रमांक 22 येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण आता सांगितलं सरांनी, एक आनंदाची गोष्ट आहे। जवळजवळ 32 लाख रुपये खर्चून हा रोड होणार आहे आणि यासाठी मी उद्या सकाळीच कॉन्ट्रॅक्टरचं आणि त्यांच्या असिस्टंटचं फोन नंबर घेतलेला आहे, कारण आपल्याला काम चांगलं करून घ्यायचं आणि मेंबर दोन्ही चांगले आहेत आपल्या भागातले, त्यामुळे त्यांच्या हातून हे काम करून घ्यायचे आहेत। चांगलं रोड व्हावं, स्वच्छता व्हावी ही आमची अपेक्षा, वेळेवर पाणी मिळावं ही अपेक्षा मी व्यक्त करून मी आज या ठिकाणी मला खूप आनंद झाला, म्हणजे सर्वांनाच आनंद झाला की काहीतरी कार्यक्रम आपल्या सोसायटीत होतो। खूप दिवसापासून आम्ही जी वाट पाहत होतो त्याचा पहिला प्रयत्न माननीय किसनभाऊ जाधव आणि नागेश अण्णा गायकवाड आणि अजितदादा पवार या उपमुख्यमंत्री यांच्या निधीतून हा रस्ता नियोजित करून हा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला। आम्हाला खूप आनंद झाला। रस्त्यावर साहेब खड्डे इतके होते, अनेक अडचणी होत्या, आम्ही तुम्हाला वेळोवेळी कळवत होता, आपण त्या ठिकाणी आम्हाला साथ दिली, तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। पण आज त्याहून अधिक आनंद वाटायला, आम्ही समृद्धी महामार्ग जरी बघितला नसेल पण आम्हाला असं वाटेल की या ठिकाणी आपला समृद्धी महामार्ग आहे। खूप आनंद वाटला आणि आपण जो उपक्रम हाती घेतला हा फक्त रस्ता आहे, आणखीन तुम्हाला अनेक शुभेच्छा आमच्याकडून मिळतील, पण या सोसायटीचं सगळं काही आहे ते आपण करावं, आपण त्याचं पालकत्व करावं अशी मी सर्वांतर्फे आपणास विनंती करतो। आणि आपण या ठिकाणी आलात, या ठिकाणी उपस्थित राहिलात, उद्घाटन केलं, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे।